हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 19 चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड याचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 चा ए बघितला होता. या पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत. त्याआधी मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातनं बघता आहेत. मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली विचारलेल्या प्रश्नांचे आपल्याला उत्तरं द्यायची होती. त्यातला ए आपण पाहिला होता, आता बी बघूयात. विच सबस्टन्सेस आर यूज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात हे आपल्याला विचारलं आहे. तर आन्सर बघा, द सबस्टन्सेस यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर an iron nail, insulated copper wire, one or more batteries and a pair of wire strippers. बघा, जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करत असतो त्याला आयर्न नेल्स लागतात. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक सप्लायसाठी इन्सुलेटेड कॉपर वायर लागते. त्यानंतर बॅटरीज आणि पेअर ऑफ वायर स्ट्रिपर्स आपल्याला लागत असतात, जेणेकरून आपण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करू शकतो. नेक्स्ट सी आपल्याला विचारलं आहे, राईट अ नोट ऑन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डवर आपल्याला नोट लिहायला लावली आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, द रिजन अराउंड अ मॅग्नेट वेअर द मॅग्नेटिक फोर्स इज ॲक्ट ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड. बघा, आपल्याला माहिती आहे मॅग्नेटकडे ज्या वेळेला मॅग्नेटिक सबस्टन्स असतात, म्हणजे जसं की लोखंड वगैरे असेल तर ते काय होतं, मॅग्नेटकडे खेचलं जातं. मग असा काही एरिया ज्या एरियातनं मॅग्नेटकडे लोखंड वगैरे जे मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ते ओढले जात आहे, मग तेवढ्या पर्टिक्युलर एरियाला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड. बघा, सेकंड पॉईंट, द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ मॅग्नेट कॅन बी शोन बाय मीन्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. या पॉईंटच्या इथे तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. एक मॅग्नेट घ्यायचा आहे ज्याला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या साईडला साऊथ पोल दाखवायचा आहे. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सने आपण मॅग्नेटिक एरिया दाखवू शकतो, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड दाखवू शकतो. आपल्याला माहिती आहे की जी मॅग्नेटिक फील्ड असते ती एक पॅरलल लाईन्सने तयार झालेली असते. ज्या लाईन्स असतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या असतात त्या पॅरलल असतात, आणि या ज्या लाईन्स असतात तेवढाच एरिया मॅग्नेटिक फील्ड वर्क करतं. त्याबाहेर जर आपण एखादं लोखंडाचा भुसा ठेवला किंवा आपण आयर्न नेल ठेवली तर ती मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार नाही, कारण ती मॅग्नेटिक फील्डमध्ये राहणार नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती आपण कशी ठरवतो, तर मॅग्नेटिक फील्डला लाईन्स किती तयार होत आहे, फोर्स ऑफ लाईन ज्या असतात त्या लाईन्स किती आहेत त्यावरनं आपल्याला मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सांगता येते. बघा, जे पोल्स असतात नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्याजवळ जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड वर्क करतं, आपल्याला माहिती आहे. मग त्या ठिकाणी लाईन्स काय असतात, जास्त असतात. लाईन्सची इंटेन्सिटी जास्त असते, म्हणजे मॅग्नेटिक फील्डसुद्धा तिथे जास्त वर्क करतं हे आपल्याला कळतं. नेक्स्ट फोर्थ पॉईंट बघा, अ मॅग्नेटिक फील्ड इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट्स अँड मॅग्नेटिक मटेरियल्स. बघा, मॅग्नेटिक फील्ड काय असतं, तर मॅग्नेटिक इफेक्ट जो असतो इलेक्ट्रिक करंटचा आणि मॅग्नेटिक मटेरियलचा यांचा जो इफेक्ट असतो त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणत असतो. फिफ्थ पॉईंट बघा, अ मॅग्नेटिक फील्ड्स आर प्रोड्यूस बाय इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक फील्ड्स ज्या असतात त्या कुठून तयार होतात, तर इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड्स तयार होत असतात. या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना आपण जी डायग्राम काढली आहे तिला छान नाव द्या, मॅग्नेटिक फील्ड. आता नेक्स्ट बघा, वाय इज द मॅग्नेटिक नीडल यूज इन अ कंपास. कंपासमध्ये मॅग्नेटिक नीडलचा वापर का करता हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा, द मॅग्नेटिक नीडल यूज्ड इन अ कंपास freely rotates and always settle in the north-south direction as it is a property of a magnet. बघा, कंपासमध्ये मॅग्नेटिक नीडल वापरली जाते, म्हणजे सुई वापरली जाते. ती हलकी असते, त्यामुळे ती सर्व दिशांना रोटेट करू शकते.
आणि आपल्याला माहिती आहे जे मॅग्नेट असतं ते नॉर्थ साऊथ डिरेक्शनलाच सेटल होतं. आपण 6th स्टँडर्डमध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट बघितले ते, त्यात बघितलं होतं ना की मॅग्नेट जे असतं ते नॉर्थ साऊथ डिरेक्शनलाच सेटल होतं. त्यामुळे कंपासमध्ये ज्या वेळेला ती निडल फिरवते, रोटेट केली जाते, त्यानंतर ती जेव्हा सेटल होते तर ती नॉर्थ साऊथ डिरेक्शनला होते. मग आपल्याला कळतं की नॉर्थ डिरेक्शन ह्या साईडला आहे. अशा पद्धतीने आपण कंपासचा वापर हा दिशादर्शक म्हणून करू शकतो. सेकंड पॉईंट लिहा, हेन्स मॅग्नेटिक नीडल इज यूज इन अ कंपास. यामुळे मॅग्नेटिक कंपासमध्ये मॅग्नेटिक नीडलचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे ई क्वेश्चन. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम हाऊ द इंटेन्सिटी अँड डिरेक्शन ऑफ द मॅग्नेट फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट कॅन बी डिटरमाइन. बघा आपल्याला सांगितलं आहे की डायग्रामच्या मदतीने इंटेन्सिटी आणि डायरेक्शन जी मॅग्नेटची असते ती कशी डिटरमाइन करणार हे सांगा. बघा आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहिण्याच्या अगोदर तुम्ही आन्सरच्या बाजूला किंवा वरती ही डायग्राम काढून घ्यायची. बघा तुम्ही लाईन्स काढू शकता किंवा फक्त सेकंड डायग्राम जी तुम्हाला पुस्तकात चॅप्टरमध्ये दिलेली आहे विथ डिरेक्शन, बघा तिथे ॲरो दिलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित काढायचे आणि फिगरला नावसुद्धा द्यायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोसेसिंग थ्रू अ युनिट एरिया परपेंडिक्युलर टू दॅट एरिया. बघा या पॉईंटचा अर्थ समजून घ्यायला तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकतात. या पर्टिक्युलर एरियाला जर आपण सिलेक्ट केलं, ठीक आहे, तेवढ्या एरियात नंबर ऑफ लाईन्स किती आहेत तुम्ही बघू शकताय की 2च लाईन आहेत. आणि सेम तेवढाच एरिया जर आपण दुसऱ्या ठिकाणी सिलेक्ट केला तर तुम्ही बघू शकताय तिथे नंबर ऑफ लाईन्स जास्त आहेत. म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा नंबर ऑफ लाईन्स कमी आहेत त्यावेळेला तिथली इंटेन्सिटी कमी असते आणि जिथे नंबर ऑफ लाईन्स जास्त आहेत तिथे आपण म्हणू शकतो की इंटेन्सिटी काय आहे, जास्त आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकतात की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइंड बाय द लाईन्स ऑफ फोर्स. लाईन्स ऑफ फोर्सच्या पर्टिक्युलर एरियातनं परपेंडिक्युलर एरियातनं आपण काढू शकतो की इंटेन्सिटी किती आहे. सेकंड पॉईंट लिहा. बघा आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता की डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा डिरेक्शन सांगण्यासाठी आपण हा पॉईंट लिहूया. The direction of magnetic field is determined by the direction of magnetic lines of force, as magnetic lines of force always run from the north pole to the south pole. बघा मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन कशी दाखवली जाते तर मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहेत त्या ऑलवेज नॉर्थपासनं ते साऊथपर्यंत आहे. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतायत जे छोटे ॲरो दिलेले आहेत ते नॉर्थ टू साऊथ आहेत. मग त्या लाईन्सवरनं डिरेक्शन ही ठरवली जाते. आता लास्ट फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. गिव्ह डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ मर्चंट्स ऑफ ओल्डन टाइम्स यूज अ मॅग्नेट व्हाईल ट्रॅव्हलिंग. बघा पूर्वीच्या काळी जे व्यापारी होते ते मॅग्नेटचा वापर ट्रॅव्हलिंग करताना कसा करत होते याची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. Magnet settles in the north-south direction. This helps us to determining the directions. बघा आपल्याला माहिती आहे की फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट जे असतं, जे टांगलेलं हँग केलेलं मॅग्नेट असतं किंवा आपण म्हणतो कंपासमध्ये जी निडल असते ते जर आपण रोटेट केलं तर ते सेटल डाऊन नेहमी नॉर्थ साऊथला होतं. त्यामुळे आपल्याला कळतं की कुठली डिरेक्शन नॉर्थ आहे कुठली साऊथ आहे. त्यामुळे आपण बाकीच्या दिशा जाणून घेऊ शकतो. सेकंड पॉईंट लिहा. इन ओल्डन टाइम्स व्हाईल ट्रॅव्हलिंग मर्चंट्स यूज टू कॅरी स्मॉल मॅग्नेट्स विथ देम. मग पूर्वीच्या काळी ज्या वेळेला व्यापारी व्यापारासाठी बाहेर निघायचे त्यावेळेला ते त्यांच्याजवळ छोटं मॅग्नेट ठेवायचे. आन्सरचा थर्ड पॉईंट बघा. वेन दिस मॅग्नेट्स वेअर सस्पेंडेड बाय अ थ्रेड दे यूज टू सेटल इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. बघा ज्या वेळेला हे छोट्या मॅग्नेटला थ्रेडला बांधून घ्यायचे टांगायचे मग त्यावेळेला ते मॅग्नेट नॉर्थ साऊथ डिरेक्शनला सेटल व्हायचं. लास्ट पॉईंट लिहा. Thus, the magnet helped the merchants in navigation their ships
ऑर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. अशा पद्धतीने मॅग्नेटचा वापर करून व्यापारी आपली दिशा ठरवत असे आणि आपला प्रवास करत असे. बघा, जसे तुमचे सायन्सचे व्हिडिओ मी एक्सप्लेन करून दिलेले आहेत, तसेच तुमचे मॅथ्सचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट एक्सप्लेन केलेली प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. त्याचप्रमाणे तुमच्या स्टँडर्डचे ऑल सब्जेक्टचे वर्कबुकचे आन्सरसुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.